मागच्या हप्त्यामध्ये आपण या ऊसाला तणनाशक आणलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ आपण त्या तणनाशकाच्या रिझल्टबद्दल आपण बनलेला आहे. आणि आज तारीख आहे बघा 17 जून 2026 आहे आज. आणि आज बी आपल्या इकडं पाऊस काय झालेला नाही आहे. पावसाळा दिवस असून पण आता 17 जून आहे म्हणजे 15 दिवस होऊन गेलेले त्या महिन्यातले. आणि आपण मागच्या हप्त्यामध्ये 11 जून 2026 तर आपण याच्यामध्ये तणनाशक आणलेलं आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे आणि त्यात आपण कोणते घटक तणनाशकातले आपण ते मारलेले ते सविस्तर व्हिडिओमध्ये जाऊन बघा. आता मी त्याची माहिती सांगत नाही. पण आपण स्ट्रॉंग 3 तणनाशकातले घटक आपण रिझल्ट यासाठी आपण त्याच्यामध्ये मारलेले आहेत. आणि आज 11 तारखेपासून तर आज 17 तारखेपर्यंत आपण त्याला पाणी दिलेलं नव्हतं ऊसाला. आणि तणनाशक हाणते वेळेस आपण काळजी अशी घेतली होती का त्याचे रिझल्ट चांगले यासाठी आपण चालू पाण्यामध्ये त्या तणनाशकाचा वापर आपण केला होता. चालू पाणी असताना आपण त्याला पंपानी चप्पल काढून पायातले आपण ते तणनाशक हाणावं जेणेकरून आपल्याला रिझल्ट त्याचे येतील त्या हिशोबासाठी. आणि त्या तणनाशक हाणल्यापासून 11 ते 12 तारखेच्या नंतर आपण त्याला पाणी दिलेलं नाही. आणि आज 17 तारखेला व्हिडिओ आपला चालू आहे बनवायला आणि आज आपण पाणी चालू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला साईडला दिसत असेल म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्याच्यामध्ये चालूमध्ये त्याचे रिझल्ट कसे आलेले तर. आणि त्याच्यामध्ये मला आता सध्या असं दिसून येते का थोडंफार गवत जे आहे थोडंफार त्यात हिरवं राहिलेलं आहे. तर ते मला वाटतं आता आपण आज पाणी चालू केलेलं आहे ना, तर त्याच्यात ते पाण्या चालूमध्ये ती हिरवंगार गवत होणार आहे. आपल्याला परत मला वाटतं एखादी फवारणी करू म्हणजे करायची गरज पडेल असा एक अंदाज वाटतो मला. करता लागतो.